मित्रहो, गेल्या काही वर्षापासून आपल्या देशामध्ये न्यायालय सुद्धा वादाची ठरताना दिसत आहेत. न्यायालय किंवा न्यायालयानं दिलेल्या निकालावर प्रतिकूल शेरे मारण्याची, न्यायालयाच्या निर्णयावर टीका करण्याची किंवा न्यायालयावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्याची काही वर्षापूर्वीपर्यंत कोणाचीही हिंमत होत नव्हती. आज मात्र संपूर्ण न्यायव्यवस्थाच आरोपाच्या वादळामध्ये गुरफटलेली आहे, भरकटलेली आहे, गुदमरली सुद्धा आहे. न्याय व्यवस्थेचा स्तंभ कोसळला तर लोकशाहीचा सगळा डोलारा खाली कोसळू शकतो आणि जवळपास अशीच काहीशी परिस्थिती गेल्या काही वर्षापासून तयार होऊ लागलेली आहे. सामान्य लोक सुद्धा सर्वोच्च न्यायालयापर्यंत टीका करताना दिसतात, आरोप करताना दिसतात. हे चित्र अजिबात चांगलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटीचं जे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही प्रलंबित आहे, या प्रकरणाबाबत सुरुवातीपासून आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही घडत आलेलं आहे ते सगळं लोकांनी बारकाईनं पाहिलेलं आहे. सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन पंतप्रधान गणपतीची आरती करतात हे देशानं पाहिलेलं आहे. न्यायमूर्तींच्या घरात नोटांची पोती आढळलेली आहेत. पैसा आणि सत्ता याच्या दबावातून न्यायमूर्ती आपले निकाल देतात असे आरोप सुद्धा आता काही नवे राहिलेले नाहीत. खर तर आता न्याय व्यवस्था हीच सर्वसामान्य माणसांची शेवटची आशा उरलेली आहे. ठीक आहे, न्याय व्यवस्थेवर कोणी बोलू नये अशी जर कोणी अपेक्षा करत असेल तर न्याय व्यवस्थेनं सुद्धा अशी वेळ कोणावरही आणू नये. या व्यवस्थेचं अधःपतन व्हायला खरं तर नेमकं जबाबदार कोण याचा विचार सुद्धा कधीतरी व्हायला हवा. राजकीय पक्षाचे लोक तर न्यायासनावर बसू लागले आणि न्यायदानाचं काम करायला लागले तर न्यायाचं काय होणार हे काही वेगळं सांगायची आवश्यकता आहे. अलीकडच्या काळामध्ये राजकीय विरोधक न्यायालयावर बोलत असतात, अगदी सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा टीका करीत असतात. सामान्य माणूस सुद्धा न्याय व्यवस्थेवर बोलू लागलेला आहे. पण आता न्यायालयच न्याय व्यवस्थेवर बोललेलं आहे. न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे हे सांगण्याची हिंमत एका न्यायमूर्तीने केलेली आहे. न्याय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार अस्तित्वात आहे आणि या वास्तवापासून कुणीही पाठ फिरवू शकत नाही. त्यामुळं न्यायमूर्तींना कुणी गायीसारखं पवित्र समजण्याची गरज नाही अशी टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने केली आहे. कनिष्ठ न्यायालयातील भ्रष्टाचारावर भाष्य करणाऱ्या एका तमिळ चित्रपटावर बंदी घाला अशी मागणी एका याचिकेद्वारे मद्रास उच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेली होती. उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली. पण याच वेळी न्यायालयानं महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन आणि न्यायमूर्ती व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या खंडपीठानं या चित्रपटावर बंदी घालण्याची याचिका फेटाळून लावली. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, न्याय व्यवस्थेत भ्रष्टाचार आहे हे नाकारता येणार नाही. भूतकाळातही भ्रष्ट न्यायाधीश होते आणि आजही आहेत. त्यामुळे न्यायमूर्तीवर टीकाच होऊ शकत नाही असं नाही. न्याय ही काही बंदिस्त खोलीत राहणारी गोष्ट नाही. सामान्य माणसानं मर्यादा राखून केलेल्या स्पष्ट टीकेचंही स्वागतच झालं पाहिजे. वा. बार आणि बँकनं वृत्तात दिलेल्या वृत्तानुसार अधिवक्ता आर.एस. तमिळवेंदम यांनी ही याचिका दाखल केलेली होती. या चित्रपटामध्ये न्यायालयाची प्रतिमा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मलिन करण्यात आलेली आहे. त्यामुळं संपूर्ण न्याय व्यवस्थेचा अवमान होत आहे अशा पद्धतीचा दावा या याचिकेत केला गेला होता. या चित्रपटाकडे एक सिनेमाचा भाग म्हणूनच पाहिलं पाहिजे. या चित्रपटाची पार्श्वभूमी सेवन वेल्स कोर्ट नावाच्या एका काल्पनिक न्यायालयावर आधारित आहे. दिग्दर्शकानं संपूर्ण न्यायव्यवस्था भ्रष्ट असल्याचंही दाखवलेलं नाही. याकडे सुद्धा न्यायालयानं लक्ष वेधलं. काल्पनिक न्यायालयातील व्यक्तीला भ्रष्ट दाखवल्यामुळे न्यायालय अवमान कायदा 1971 म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट त्या अंतर्गत कोणतीही दंडात्मक कारवाई होऊ शकत नाही.
असं सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. पण हे प्रकरण केवळ एका चित्रपटापुरतं असलं तरी सुद्धा यावेळेला उच्च न्यायालयानं निरीक्षण जे नोंदवलं ते न्यायालयाच्या इतिहासात बहुतांश पहिल्यांदा असावं. न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट न्यायाधीश या दोन्ही गोष्टी उच्च न्यायालयानं स्वतःच मान्य केलेल्या आहेत. मग राजकीय व्यक्ती किंवा सामान्य माणूस बोलू लागला तर त्याला न्यायालयाचा अवमान म्हणायचं का? काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.